शक्ती, भक्ती आणि श्रद्धेचे केंद्र ठरणाऱ्या शिवधाम उद्यानाचे महाशिवरात्रीला लोकार्पण. नंदुरबारात 1,00,000 रुद्राक्षांचे होणार वाटप. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी. नंदुरबार नगरपरिषदेच्या माध्यमातून साकारण्यात येत असलेल्या शिवधाम उद्यानाचे लोकार्पण उद्या बुधवारी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. लोकार्पणाच्या निमित्ताने शिवभक्तांना उज्जैन येथील महाकाल मंदिरातील अभिषेक झालेले 1,00,000 रुद्राक्षांची वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली. नंदुरबार शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या बाजूला साकारण्यात येत असलेल्या शिवधाम उद्यान लोकार्पणाची माहिती देण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उद्यानात पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी सभापती कैलास पाटील, माजी नगरसेवक दीपक दिघे, अतुल पाटील उपस्थित होते. पुढे रघुवंशी म्हणाले, नंदुरबार येथे गेल्या वर्षी महाशिव पुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी शहरात शिवधाम उद्यानाची संकल्पना मांडली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वेळोवेळी पाठपुरावा केला असता नगरविकास विभागाकडून उद्यानासाठी निधी प्राप्त झाला होता. शिवधाम उद्यानामध्ये 16 फूट उंच शिवजींची मूर्ती बसवण्यात आलेली आहे. 12 ज्योतिर्लिंगांचे शिल्प उभारण्यात आले असून मोठा त्रिशूलही बसवण्यात आला आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर झळाळून निघाला आहे. शिवरात्रीच्या दिवशी शिव उद्यान धामचा लोकार्पण सोहळा आपण नंदनगरीच्या जनतेच्या साक्षीने पूर्ण करत आहोत. संध्याकाळी 6 वाजेनंतर महादेवाच्या मूर्तीची आरती सर्वांच्या साक्षीने आरती करायची आहे, ध्वज चढवायचा आहे आणि ज्यांनी 1943 मध्ये या बगीचाला 2300 रुपये देणगी दिली होती त्या माणसाच्या पुतळ्याचं सुद्धा अनावरण आपल्याला करायचं आहे. 27 तारखेला आपण मध्य प्रदेशमधून परमपूज्य पंडितजींना बोलवलं आहे आणि ते संध्याकाळी 6 वाजेनंतर पूजा अर्चा करतील शिवजीची, त्याच्यानंतर भस्म आरती करतील असा तो कार्यक्रम आहे. 28 तारखेला सकाळपासून रुद्राक्ष वाटप आहे. 28 तारखेलाच भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे. या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये नंदुरबार तालुक्याच्या, नंदुरबार शहराच्या आणि जिल्ह्याच्या जनतेने मोठा सहभाग नोंदवावा अशी आम्ही सर्वांना विनंती करतो. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला 1 रुद्राक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. कितीही लोक आले तरी रुद्राक्ष दिले जातील आणि जर कुठले रुद्राक्ष तर परत 2-4 दिवसामध्येच मागून परत लोकांना जनतेपर्यंत रुद्राक्ष पोहोचवण्याचा मानस आमचा आहे. जनतेने सहकार्य करावं, जनतेने या आनंदोत्सवामध्ये सहभागी व्हावं अशी मी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. NDTV न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट.